17 जुलै मी माझ्या मेगाच्या रिझल्टसोबत आता जयपूरवरून शिमलाला पोचणार आहे. 634 किलोमीटर्स बाकी आहेत आपल्या राईडचे शिमला पोचायचे. त्याच्यानंतर आपलं स्पिती व्हॅली सर्किट चालू होणार आहे. मी माझ्या मेगाच्या रिझल्टला रॅक केली आहे. ह्याच्यामध्ये अजून जेरिकॅनमध्ये पेट्रोल नाही टाकले, पाण्याची बॉटल घेतले, माझं बॅकपॅक आहे आणि मी माझ्या रायडिंग गिअर्सवरती आहे. चला आता निघूया आणि प्रवासाला स्टार्ट करूया. जय शिवराय. अजयच्या आतमध्येच आपण राईड स्टार्ट केली आहे आणि इथे मेगाच्या रिझल्टचे 371 किलोमीटर्स आहेत आणि मी आता जयपूरवरून हरियाणा करत शिमला जाणार आहे. गुड मॉर्निंग. स्पिती व्हॅली राईड करत असाल आणि रूट्सच्या इन्फॉर्मेशन तुम्हाला माहीत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. मुंबईवरून ठाणे ते पालघरवरून वलसाड मार्गे तुम्ही उदयपूरला नॅशनल हायवेवरूनच या. मोडोसा घ्यायची गरज नाही आहे, वरना तुम्हाला लेट होणार. उदयपूरला पोचल्यावरती बेवार करत तुम्ही हिसर वगैरे करत, लोकेशन छान आहेत, तिकडून हरियाणा पार करत तुम्ही शिमलाला पोचू शकता. आणि दुसरा जो मी मार्ग घेतला आहे तो उदयपूर भिलवारा किशनगड जयपूर सोनीपत कुरुक्षेत्र शिमला हा असा रूट तुम्ही घेऊ शकता आणि शिमलाला तुम्ही पोचू शकता. मुंबई ते शिमला असा हा रूट प्लॅन करू शकता. डेलीचं मी डेली किलोमीटर किती मी पार करते. फर्स्ट डे मी 4:30ला गाडी काढली तर 736 किलोमीटर्स मी पार करून उदयपूरला पोचली होती. सेकंड डे मी उदयपूर ते भिलवारा करून किशनगड करून मी जयपूरला पोचली. 450 किलोमीटर्स मी सेकंड डे केला. आज थर्ड डे आहे. मी सकाळी 6:30 नंतरला मी राईड चालू केली आहे. 630 किलोमीटर्स आहे शिमला इथून. मी नॅशनल हायवे घेतला आहे. जयपूर सोनीपत कुरुक्षेत्र शिमला हा असा रूट असणार आहे. सो माझं तरी एवढा विचार आहे की मला 8:30पर्यंत पोचायचं आहे शिमलाला आणि तिथे मग मी आपला हॉटेल बुकिंग करणार. असा हा रूट राहणार आहे माझा. राईड चालू असताना इश्यूज का आले, पोलिसांचा काही इश्यू झाला का, तर पोलिसांचा काही एक इश्यू झाला नाही, मला कोणी अडवलं नाही. 3 इश्यू झाले. एक तर आहे ना, कुत्रे ना मध्येच येतात, त्याच्यामुळे आपली गाडी बॅलन्स सुटू शकतो, त्याचा आपल्याला काळजी घ्यायला लागणार. पालघर ते वापी जोपर्यंत गुजरात बॉर्डर पार नाही होत तोपर्यंत आहे ना ट्रकवाल्यांचं आपल्याला भीती असणार, कारण की ते लोक इंडिकेटर न देता लेफ्टला घुसतात आणि मग प्रॉब्लेम होऊ शकतो. थर्ड आहे की स्टेट हायवेज तुम्ही अवॉइड करा. जर तुमची स्पिती व्हॅली राईड असेल, लॉंग रूट्स असतील तर नॅशनल हायवेज पकडा. पण येस, काय नॅशनल हायवे आहे, स्टेट हायवे आहेत, ते खूप सुंदर आहेत. जसं की मी ह्यावेळी बियावर न करता मी भिलवारा करत किशनगड करत जयपूरला आलेली, तर तुम्ही पण तसं करू शकता. आणि जर मी माझी मेगाच्या रिझल्ट हिरो प्लेजर प्लस घेऊन येऊ शकते, तर तुमच्याकडे तर कितीतरी मोठे मोठे घोडे आहेत, आय मीन मोटर बाईक्स आहेत जे गेअरवाले आहेत, तर तुम्हाला तर लगेच पोचू शकता. मी 3 दिवस लावणार आहे शिमलाला पोचायला, तुम्ही तर 2 दिवसात पण पोचू शकता. पेट्रोलचा जर सांगायला गेलं तर माझ्या मेगाच्या रिझल्टने ह्यावेळी ॲव्हरेज खूप कमी दिला आहे. आय डोंट नो व्हॉट इज द रिझन, बट जी माझी मेगाच्या रिझल्ट
हिरो प्लेजर प्लस 2019 मॅन्युफॅक्चर्ड. ती 65 अशी ॲव्हरेज यायची, 60 ते 65. ती पूर्ण ड्रॉप होऊन 50 to 55ला देते ती ॲव्हरेज. आय डोंट नो वाय. पण आतापर्यंत मी माझ्या बाईकमध्ये 7 वेळा पेट्रोल फ्यूल अप केला आहे आणि माझे किलोमीटर्स काहीतरी आता 1300 किलोमीटर्स झाले आहेत. होय मित्रांनो, कारण की मी जेव्हा राईड स्टार्ट केलेली तेव्हा 50,269 होतं आणि आता 51,433 आहे. सो अप्रॉक्सिमेटली 1200-1300 झालं आहे. प्रॉब्लेम आहे ना, मध्ये मध्ये काय येऊ शकतं, हेच आहे एक प्रॉब्लेम की रस्त्यावरती असे लाईन्स आहेत, त्याच्यामुळे ना कधी कधी प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि मध्येच रस्ते फुगलेत तर ते पण प्रॉब्लेम होतो कधी कधी, गाडी डिसबॅलन्स होऊ शकते. पण माझ्याकडे मिचलिनचे टायर्स आहेत, सो मला थोडं आहे ना एवढं पण जास्त रिस्क नाही वाटत. पण आता बाईक आहे ना एकदम स्टेबल ठेवायचं मला आता अनुभव आहे, त्या कारणाने टचवूड खूप सुंदर राईड होते माझी आणि मला प्रॉब्लेम नाही होत देवाच्या कृपेने आणि माझ्या 2 पूर्वज जे माझ्या हमेशा सोबत असतात त्यांच्या कृपेने. गाईस, आता आपण आहे ना राजस्थान सोडून आपण आता हरियाणाला पोचणार आहे. ए डुगी, तू नको येऊ रे, काय आहे मध्ये मध्ये तुझा? हे असे डुगी येतात आणि मग नंतर मला वाचकवतात. जाऊ देत, महाकालचा आपल्याकडे आशीर्वाद आहे. आपण ज्योतिर्लिंग पण केलेत, बाकीचे ज्योतिर्लिंग मी माझ्या नवऱ्याबरोबर करणार हे नक्की. मी तर आहे ना खाटू श्यामला पण जाणार होती, पण काय माहिती 80 किलोमीटर्स ना आजूबाजूला रेगिस्तानच होतं आणि 7:30 वाजलेले, तर मग मी ते कॅन्सल केलं. कारण की आय डोंट वॉन्टेड टू रिस्क माय मेगाचारीजाड अँड माय लाईफ ऑल्सो. कारण की तिथे हॉटेल्स नव्हते आजूबाजूला आणि खाटू श्यामला हॉटेल्स होते खूप सारे, पण रेगिस्तानमध्ये आय डोंट वॉन्टेड टू बी अलोन. तर मग यावेळी मी ओव्हर रिस्क नाही घेतला आणि विचार केला माझ्या मेगाचारीजाडचा. कारण की गेल्या टायमाला जेव्हा लडाख राईड होती तेव्हा मेगाचारीजाडने आहे ना रेतीमध्ये पण गाडी चालवली. ते 2 भयानक माणसं होती ना माझ्याबरोबर, त्या लोकांनी मला रॉंग रूटला सांगितलेलं जायला. आय डोंट नो वाय दे वर डुईंग दॅट, पण मी 2दा रॉंग रूटला गेली होती राजस्थानमध्ये. पथेटिक रॉयल एनफील्ड पीपल. ते 2 जण डॉक्टर इंजिनियर होते आणि त्या लोकांनी मला यमा होती यार, मला वाटलं रॉयल एनफील्ड. आय जस्ट हेट देम यार. आणि डॉक्टर इंजिनियर लोक असून सुद्धा त्या लोकांनी मला हे असं इरिटेट केलेलं. कोण पाठवतं रे रॉंग रूटला? एका हिरो प्लेजर प्लसला माझ्या मेगाचारीजाडला पाठवलं, मूर्ख. वाव, हे बघ किती मस्त डोंगर आहे आणि त्याच्या डोंगराचे आहेत ना व्हाईट व्हाईट दगड आहे. मला आवडतं राजस्थान, खूप आवडतं राजस्थान मला. हो, तिकडे पण किती मस्त मस्त डोंगर आहेत आणि मेगाचारीजाड डोंगराच्या आजूबाजूने चालले. मी आहे ना ॲक्च्युली आहे ना रेगिस्तानचा रूट नाही घेतला, कारण की मी रेगिस्तानचा रूट पाहिला आहे ना, म्हणून मी यावेळी त्या लोकांचे सिटीज बघायचे आहेत मला, की त्यांचे सिटीज कसे आहेत. मला खूप आवडले सिटीज. किशनगड ते जयपूरचा जो नॅशनल हायवे आहे ना तो जरा आहे ना एवढा खास नाही आहे, तो मी बोलू शकते थोडा खराब आहे. बम्पी रोड्स आहेत आणि पॅचेस आहेत, तर मग माझी गाडी आहे ना अशीच होते. सो बाय असं आता तरी मी नॅशनल हायवेला आहे आणि मी सोनीपत पानिपत करत कुरुक्षेत्र करत मी जाणार शिमलाला. हिप्पी हिप्पी हुर्रे. द मॅन वर्सेस वाईल्ड माहिती आहे, तो कसा एक ट्रॅव्हलर होता, बेस्टेस्ट ट्रॅव्हलर. मला पण आहे ना तसं आवडतं. लहानपणापासून आपण त्याचेच व्हिडिओज वगैरे बघून मोठे झालो, तर मी पण विचार केला मी पण असं जाईन. माझं पण आहे ना आवडीचा सब्जेक्ट माझ्या स्कूल डेजमध्ये हिस्ट्री आणि जॉग्रफी असायचा. आणि लुक
मी पूर्ण हिस्टॉरिक प्लेसेस आणि जॉग्राफी पूर्ण भारताची फिरते आहे माझ्या मेगाच्या रिझॉर्ट बरोबर. हिरोची प्लेजर प्लस हाय 110.9 cc आहे यार ती. फक्त कुठे कुठे जाऊन आली आहे, नॉर्थ ते साऊथ, MP. आणि आता परत गाडी माझी मुंबईपासून चालवत मी उत्तर प्रदेश बोलते हिमाचल प्रदेशला घेऊन चालली आहे. वाव, जज्बात. बडदनची मोठी मुलगी कोकणकर आहे, द मॅड कोकणकर. हरियाणामध्ये आली आहे. टाइम कितना हुआ है? 10:35. गाईज, हरियाणामध्ये आपण एंट्री केली आहे. स्टेट बॉर्डर क्रॉसिंग 10:30 वाजता झाली आहे. मी 7th टाईम आता पेट्रोल फ्यूल अप केलं आहे 530 किलोमीटर्सवरती. 51,530 किलोमीटर्स. आता माझ्याकडे फक्त 500 किलोमीटर्स बाकी आहेत शिमलाला पोचायला. मग ॲक्च्युअल आपली स्पिती व्हॅली राईड चालू होईल. मी आता नॅशनल हायवेला जाते आहे. तो इथून आहे त्याचा रस्ता. हा वाला नॅशनल हायवे तो सोनीपत, पानिपत, कुरुक्षेत्र करून मला शिमलाला घेऊन जाणार. गाईज, शेवटचे 500 किलोमीटर्स बाकी आहे. 1400 किलोमीटर माझं झालं आहे राईड करून. आणि 7 टाइम्स मी फ्यूल अप केला आहे पेट्रोल माझ्या हिरो प्लेजर प्लसमध्ये. आता फक्त शेवटचे 500 किलोमीटर्स राहिलेत. मला 8:30 वाजतील, कारण की मी 6:45ला माझी राईड चालू केली आहे. आणि काहीतरी 10 ते 11 तासाचा प्रवास होता, जो आता मी अवघ्या 8 तासावरती आणून ठेवला आहे. जस्ट 500 किलोमीटर्स आणि आपण शिमलामध्ये असणार आहे. गाईज, थोडंसं आहे ना, काय माहिती, गलती से मिस्टेक शायद से, आणि 100 भाई एक गलती से गलती हो गया है. गलती से गलती हो गई है, गलती से. आणि एक्सप्रेस हायवेवरती येऊन मी पोचली आहे. काय माहिती मी आतमध्ये इथे कशी आली, आणि आता मला माहीतच नाही याच्या खाली कसं जायचं. मी बरोबर चंदीगड, लुधियाना ते सगळे बोर्ड्स आणि ॲरोज बघत मी आली. आणि आय एंड अप ड्रायव्हिंग ऑन हायवे. समजतच नाही कुठून आलो आहे. आता इथे 300 समथिंग किलोमीटर्स दाखवत आहे शिमला, आणि 6:30 वाजता पोचणार. डैम, ये नेशनल हाईवे पे हम कैसे आ गए मेगा रिजॉर्ट के साथ? आई डोंट नो. गाइस, ह्या आपल्या इकडचे हरियाणाचे हायवेज किती सुंदर आहेत. आणि नंतरला मला आता समजतंय, एक तिथे माणूस होता, त्याला मी विचारलं की या रोडवरती कोण का नाही आहे, आणि कोणच नाही दिसत आहे त्या रोडवरती. तो मला प्रश्न विचारतोय क्या माहिती है, भाई आप ये वाला गाड़ी लेके ये वाला रोड पे आए कैसे? मी बोली जो बोर्ड्स लगा था लेफ्ट टर्न लेने बोला, तो आई केम ऑन दिस रोड. तो बोलतो हा एक्सप्रेस हायवे आहे. आणि मी एक्सप्रेस हायवेवरती माझी हिरो प्लेजर प्लस माझी मेगाच्या रिझॉर्ट टाकली आहे. आता मला माहीत नाही लोक काय फाईन
मारणार आहेत माझ्यावरती यार. अंबाला 222 किलोमीटर्स आहे. मला चंदीगड सोडून शिमलाला पोचायचं आहे आणि मी आले आहे एक्सप्रेसवेला. कौन करता असं? मेगाचरी जड ऐसा कौन करता है? गाइस, एक गलती से मिस्टेक हो गया है. सगळ्यांनाच माहिती आहे की मी कधी पण साईन बोर्ड बघूनच ड्राईव्ह करते आणि साईन बोर्ड बघता बघता मी कधी नॅशनल हायवेवरती एक्सप्रेस हायवेवरती आली मलाच नाही समजलं आणि अंबाला बघत बघत मी ह्या रूट घेतला. हा चंदीगड. आणि आता मला एक्झिट देत आहेत ते लोक 200 किलोमीटरवरती एक्झिट आहे. आय होप काय प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे. आय नो की याच्यावरती एक्सप्रेसवेवरती मेगाचरी साईडला आणायला नाही पाहिजे होतं, पण ते साईन बोर्ड दाखवत होतं तेव्हा त्याच्याप्रमाणे मी आली आणि मला वाटलं अजून एक कोणता तरी नॅशनल हायवे आहे पण एक्सप्रेस हायवे निघाला हा. सो आय एम जस्ट लुकिंग की आता ह्याचं एक्झिट कुठे आहे, म्हणजे मी माझी मेगाचरी झाड खाली उतरवे आणि पानिपत आणि कुरुक्षेत्राच्या मार्गाने मी चंदीगड आणि शिमलाला पोचेन. मला याच्यावरती काही एक गरज नाही आहे इंडियाच्या एक्सप्रेस हायवेवरती माझ्या लहानशा CC बाईकला घेऊन. जिथे चालवायचे तिथे मी चालवेन पण इथे नाही. सो सॉरी, आणली आहे गाडी माझी आणि त्या लोकांनी मला अडवलं पण नाही. काय माहिती ते टोल नाक्यावरती काय करत होते. दिल्लीपासून मी तेच करते. आता 200 किलोमीटर होतील. आता मला एक एक्झिट आहे जो पानिपतला घेऊन जाईल मला. सो फिंगर्स क्रॉस्ड. असं वाटतंय बरोबर हरियाणाला पोचलो आहोत. सी द ॲम्बियन्स ऑफ दिस हॉटेल. 300+ किलोमीटर्स मी राईड केली आहे. 7 वाजता असं त्याच्या आधीच केलेली गाडी चालू आणि ते 2 वाजायला आले. मी माझ्या मेगाचरी जडसोबत आता जेवायला थांबले. पानिपतला मी पोचेन आता थोड्या वेळात. मी आता जेवते अँड देन थोडं फ्रेश होते. बघ माझा अवस्था व किती खराब झाली आहे. गरम होऊन होऊन चेहऱ्याची घाण झाली. इट्स ओके. मी या हॉटेलच्या इथून निघते आहे. बाय बाय बाय. थँक्यू सो मच. आणि आत्ता मला जस्ट दिसण्यात आलं आहे की माझं जे लकी चार्म होतं ते पडलं आहे. इथून बेल होती, गार्डियन बेल, ती गेली माझी गार्डियन बेल. माझ्या मेगाचरी जडची गार्डियन बेल पडली आहे. मी इथे कुरुक्षेत्रला पोचली आहे आणि रॉयल हट धाबा म्हणून आहे तिथे मी माझं रूम बुकिंग केलं आहे. काहीतरी 1200 असं आहे. माझी मेगाचरी जडचं 470 किलोमीटर्स झाले आहेत. 3rd दिवसाचा 470 किलोमीटर्स, ॲप्रॉक्सिमेटली 500 तरी झालं बाबा एकदाचे. 200 किलोमीटर्स शिमला आहे इथून. आणि माझ्या हात आता दुखत आहेत बिकॉज ऑफ ते माझे ग्लव्ज आहेत, ते खूप मला पेन देत आहेत. त्याच्यामुळे मला आहे ना जास्त गाडी पळवायलाच नाही भेटत आहे. खूप भयानक गरम होतं आहे. जसं दुबईला होत होतं ना तसं गरम होतं आहे. मला जरा बाहेर नाही येऊ शकत. आय डोंट नो वरती बर्फ तरी भेटणार आहे काय मला. चला आता आपण माझी बॅग वगैरे सगळं आता हॉटेलमध्ये घेऊन जाऊया आणि आपण रिलॅक्स करूया. बाय.